मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंड्यूसमेंट आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे. ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेकअप स्ट्रक्चर कशा प्रकारे वर्क होतं हे बघितलं होतं. 3 कॅन्डलचं फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आजचा जो विषय आहे तो त्याच्या पुढचा पार्ट आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही ब्रेकअप स्ट्रक्चर जरी समजून घेतलं तरी इंड्यूसमेंट आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे असे 2 पार्ट आहेत. त्यामध्ये तुमच्या मार्केटचा रिव्हर्सल पॉईंट तुम्हाला समजत असतो. आता एक नॉर्मल विचार करा. हे पॉईंट समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल विषय काय आहे हा. नॉर्मली आपले जे लोक आहेत रिटेल ट्रेडर्स, ते काय करतात, सपोज एखादी ट्रेंड लाईन ब्रेक झाली आता या ठिकाणी, ठीक आहे, तर एंट्री घेणार. परत या ठिकाणी असं काही फ्लॅग पॅटर्न तुटला की एंट्री घेतो आपण, किंवा असे एक झोन क्रिएट झाल्यानंतर एंट्री घेतो. खाली कोणता तरी RSI असतो. आणि हे जे स्मार्ट मनीवाले आहेत किंवा जे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्या ऑर्डर त्यांना लॉसमध्ये नसतात घालवायच्या, ते काय विचार करत असतात की मला असा कोणता पॉईंट मिळेल, त्या पॉईंटला मला खूप साऱ्या ऑर्डर्स मिळतील आणि त्या ऑर्डरला मी एक्झिक्यूट करून शकेल. आता जर ह्याला रिअल टाईममध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्या गावाकडे तुम्ही जर विचार कराल तर तुम्हाला शेततळे माहीत असेल. शेततळ्यामध्ये कसं असतं, आमच्याकडच्या भागात चालतं, तिथे शेततळ्यामध्ये मासे असतात आणि ते जर मासे तुम्ही पकडायला गेला नॉर्मली तर ते जवळ येत नाहीत. सिंगल मासा तुम्हाला कधी पकडायला सापडतच नाही. तर त्याला काय टेक्निक करतात, ते जो माशांचा खावा असतो तो थोडासा त्या शेततळ्यामध्ये टाकला जातो. याच्यामुळे काय होतं, ते खाऊ पडला की ते माशांना वाटतं की आता आपल्याला खाऊ मिळतो, म्हणजे त्या ठिकाणी सगळे मासे गोळा होतात. आणि एकदा सगळे मासे गोळा झाले एक मोठं जाळं टाकून ते सगळे मासे पकडले जातात. सेम कन्सेप्ट मार्केटमध्ये वर्क होते मित्रांनो. आपल्यासारखे जेवढे लोक आहेत ट्रेडर लोक, सगळ्यांना एका ठिकाणी गोळा केलं जातं, सगळ्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट करतात आणि त्यानंतर ह्या मोठ्या लोकांच्या ऑर्डर एक्झिक्यूट होत असतात. तर आता ते कशा प्रकारे होतात आणि कशा प्रकारे बघायचं रिअल चार्टमध्ये हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल. बघायला गेलं तर हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का हे एकदा तुम्हाला इंड्यूसमेंट समजलं की त्यानंतर परत मार्केटचा चार्ट बघायला अवघड जात नाही. त्यामुळे तुम्हाला छोटे ऑर्डर समजतात आणि तुम्ही ह्या मोठ्या लोकांप्रमाणे विचार करायला चालू करता. आता मला एक कमेंट आली होती सकाळी की हे जे ॲनालिसिस आहे मार्केट स्ट्रक्चर असेल किंवा SMC असेल, हे इंडियन मार्केटमध्ये चालतं का? तर 100% इंडियन मार्केटमध्ये चालतं. आपण जे आज इंड्यूसमेंट बघणार आहे ते जर तुम्ही प्रॉपर स्टडी केलं तर इंडियन मार्केटला काही प्रॉब्लेम नाही आहे SMC वर्क व्हायला. कोणत्याही चार्टमध्ये तुम्ही अप्लाय करा, ते वर्क होतं आहे. फक्त इंडियन मार्केटला इंड्यूसमेंट जास्त वर्क होतं आणि फॉरेक्समध्ये इंड्यूसमेंट एवढं जास्त वर्क होत नाही, कारण का कॉन्स्टंट चार्ट असतात, त्यामुळे एवढा तिथं काही मॅटर राहत नाही. आता मला अजून काही पॉईंट सांगायचे त्यामध्ये. आता यासाठी मेन जे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत इंड्यूसमेंटसाठी ते मी तुम्हाला इथे चार्टवरती सांगतो आणि हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज आता मार्केट असंच चार्टवरती वरती जात असते, ठीक आहे, एक डायग्राम करतो. आता मी काल तुम्हाला कॅन्डलचं फॉर्मेशन सांगितलं आहे 3 कॅन्डलचं, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट बघतोय. नॉर्मली विचार करा, मार्केट एक अशा स्ट्रक्चरमध्ये असते आणि सपोज या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट जर असेल तर खालचा जो सगळ्यात लॉंगेस्ट आहे तो या ठिकाणी लॉक्ड एरिया असतो. आता बघायचं काय विषय आपल्याला या ठिकाणी, त्याप्रमाणेच सेम स्ट्रक्चर फॉलो होतं आहे. वरच्या दिशेला मार्केट जाणार, या ठिकाणी परत ब्रेकअप स्ट्रक्चर करणार, खालचा जो पॉईंट राहतो लॉंगेस्ट तो इथे लॉक्ड एरिया राहतो, ठीक आहे. आणि या ठिकाणी देखील हा लॉक्ड एरिया, हा चुकून माझ्याकडून चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, ठीक आहे. आता एवढं लक्षात आलं तुमच्या. आता बघा आपल्याला इंड्यूसमेंट कशी शोधायची. तर नॉर्मली इंड्यूसमेंट काय असते, त्याला मराठीमध्ये प्रलोभन किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जाळं पसरणे. जाळं पसरलं जातं रिटेल लोकांना ट्रॅप करायसाठी. आता समजा या ठिकाणी नवीन 3 कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आहे असं समजा, पण तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे लॉक्ड एरिया आणि नवीन फॉर्मेशन. आता हे ब्रेकअप स्ट्रक्चर संपलं, हे तुम्हाला कधी वर्क होणार. आता ज्यावेळेस तुम्हाला कधी एंट्री घ्यायची ना त्यावेळेस ह्या पॉईंटला कुठेतरी आपण एंट्री घ्यायची. ते कसं करायचं ते एंट्री मॉडेलला तुम्हाला मी सांगेन. बट आता एक लक्षात घ्या, इंड्यूसमेंट कसं बघायचं. नॉर्मली हा लॉक्ड एरिया जो असतो ना तो जोपर्यंत ब्रेक होत नाही किंवा टच होत नाही तोपर्यंत त्याला इंड्यूसमेंट मानायचं नाही. एकदा तो असा टच झाला नाही या ठिकाणी का तो इंड्यूसमेंट होतो. लक्षात द्या, खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस तो टच होतो ना त्यावेळेस त्याला इंड्यूसमेंट म्हणतात. आता याच्या 2 कंडिशन आहेत, मी तुम्हाला कॅन्डल काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा टच झाला, हा इंड्यूसमेंट झाली. आता काय करायचं आहे, इथं जी कॅन्डल बनते ना त्या कॅन्डलचे 2 प्रकार झाले पाहिजेत, म्हणजे दोन्ही प्रकारे ते ॲक्सेप्टेबल आहे. कशी, एक तर कॅन्डल अशी क्लोजिंग झाली तरी पण ती ॲक्सेप्टेड आहे, किंवा नुसती अशी टच करून स्वीप करून जरी वर गेली तरी देखील ती ॲक्सेप्टेड आहे. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कॅन्डल बनणे हे महत्त्वाचं आहे, त्या पॉईंटला टच करणे हे महत्त्वाचं आहे. लॉक्ड एरियाला पहिल्या वेळेस टच केल्यानंतर तो पॉईंट इंड्यूसमेंट असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, आता इंड्यूसमेंट एकदा झाली की जो वरचा पॉईंट आहे ना, हा वाला पॉईंट ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट, तो तुमच्यासाठी नवीन लॉक्ड एरिया बनतो. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्यावेळेस हा लॉक्ड एरिया बनतो ना, जर आता
आता ज्यावेळेस हा नवीन लॉक्ड एरिया बनतो त्यावेळेस तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, मार्केट असं वर जाणार, कुठेही जाऊ द्या, फक्त लॉक्ड एरियाच्या वर नाही गेलं पाहिजे. लॉक्ड एरियाच्या वर गेलं का परत ट्रेंड कंटिन्युएशन झाला, आणि जर लॉक्ड एरियाच्या वर न जाता असं परत खाली आलं आणि हा जो इंड्युसमेंटचा पॉईंट आहे हा वाला, तो ब्रेक केला विथ सक्सेसफुल कॅन्डल क्लोज, हे लक्षात घ्या. इथे कॅन्डल क्लोजिंग झाली पाहिजे, आणि जर सक्सेसफुल कॅन्डल क्लोज झाली तर हा जो पॉईंट आहे ना नवीनवाला, त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजेच मार्केटचा ट्रेंड चेंज झाला असं म्हणलं जातं. आणि यानंतर मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये असं खाली 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 जात राहतं, आणि हे मार्केटमध्ये नॉर्मली हेच होतं. ठीक आहे, फक्त एवढं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इंडियन मार्केटला तुम्हाला इंड्युसमेंट होणं खूप गरजेचं आहे, आणि जर इंड्युसमेंट नसेल तर तुम्हाला तिथे पॅनिक नाही व्हायचं, दुसरी एखादा चार्ट बघायचा किंवा दुसरा एखादा स्टॉक बघायला काही हरकत नाही आहे. आता आपण रिलायन्सच्या चार्टवरती हे बघणार आहे, पण तुम्हाला ही थिअरी समजून घ्या. इंड्युसमेंट होण्यासाठी एकदा पहिला लॉक्ड एरिया जो असतो ना तो टच होणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला एक कन्सेप्ट पूर्ण समजलेली आहे, इंड्युसमेंट काय असतं, कशा प्रकारे वर्क होतं. आपण याला लाईव्ह चार्टमध्ये थोडंसं बघूयात. मी त्याला काय करतो, याला थोडंसं असं मागे घेऊन जातो आपण काय करूयात, रिलायन्सच्या चार्टवरती या ठिकाणीपासून थोडंसं हे कशा प्रकारे वर्क होतं आहे रिअल चार्टवरती हे जरा बघूयात. आता नॉर्मली या ठिकाणून तुम्हाला मार्किंग करत जायचं आहे. ठीक आहे, आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. काल आपण जे ब्रेकअप स्ट्रक्चर पूर्ण पॉईंट बघितलं आहे त्यामध्ये 3 कॅन्डलचं फॉर्मेशन होतं. या ठिकाणी बघा, पहिली कॅन्डल, मधली आणि त्याच्या खाली ही दुसरी क्लोजिंग. हा इथं पहिला पॉईंट आपल्याला ब्रेकअप स्ट्रक्चरला भेटला. त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे तो सध्यासाठी लॉक्ड एरिया आहे. आपल्याला फक्त लॉक्ड एरिया लक्षात ठेवायचा. ब्रेकअप स्ट्रक्चर हा कंटिन्युएशन पॅटर्न आहे. आता लॉक्ड एरिया झाला. आता त्यानंतर बघा, इंडियन मार्केटचा एक किस्सा आहे तुम्हाला सांगतो. इंडियन मार्केटला हे कॅन्डलचं खूप बघायला लागतं बरं का, ते जरा जपून अभ्यास करा. एक मोठी कॅन्डलमध्ये 2-3 कॅन्डल असतात, त्या फक्त लक्ष ठेवायचं की कशा बनतात. आता बघा, या ठिकाणी एका कॅन्डलमध्ये ह्या 3 कॅन्डल, ह्या एका कॅन्डलमध्ये ह्या 3 कॅन्डल, आणि त्यानुसार तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं आणि समजायला लागतं. आता बघा, हे ब्रेकअप स्ट्रक्चर झालं. नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर कसं शोधणार तुम्ही, तर या कॅन्डलनंतर डायरेक्ट ही कॅन्डल वर क्लोजिंग दिली, आणि बाकीच्या या कॅन्डल बघा इथे क्लोजिंग आहे खालची, म्हणजे हा इथे एक नवीन ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. तर या ठिकाणी नवीन पॉईंट, हा जेव्हा ब्रेक होईल, आता इथं ब्रेक झाला आहे, तो आपल्याला नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि जो नवीन लॉक्ड एरिया आहे तो कोणता आहे, आता हा लॉक्ड एरिया शिफ्ट झाला, कुठे शिफ्ट झाला, या ठिकाणी. ठीक आहे, हा इथे लॉक्ड एरिया झाला. आता नीट लक्ष द्या, वरती ज्यावेळेस मार्केट चाललंय परत या पॉईंटपासून ब्रेकअप स्ट्रक्चर करून, तर या ठिकाणी बघा नवीन फॉर्मेशन झालेलं आहे ह्या 3 कॅन्डल्स, म्हणजे हा पॉईंट आहे, हा पॉईंट इथे ब्रेक झाला आहे. ऑल राईट, ही नवीन इथे ब्रेकअप स्ट्रक्चर आहे, आणि हे ब्रेकअप स्ट्रक्चरच्या वेळेस लॉक्ड एरिया कोणता आहे, हा लॉक्ड एरिया. आता आपल्याला या ठिकाणी लॉक्ड एरिया भेटला आणि लॉक्ड एरियाला टच केलं या पॉईंटने. ठीक आहे, म्हणजे हा स्टँडर्ड वेमध्ये इन्व्हेस्टमेंट झाला. आता नॉर्मल रिटेलर लोक काय करतात, तर एक थिअरी असते बघा ट्रेंड लाईनची, मी तुम्हाला दाखवतो काढून. हे बघा, याची ट्रेंड लाईन ब्रेक झाली का या ठिकाणी लोकांच्या एंट्री होतात मोस्टली या ठिकाणी, आणि काही लोकांच्या एंट्री कुठे होतात, प्रिव्हियस स्विंग ब्रेक झाल्यानंतर. म्हणजे प्रिव्हियस स्विंग कोणता आहे, हा स्विंग आहे. तर हा प्रिव्हियस स्विंग ब्रेक झाला की काही लोक इथे एंट्री घेतात. मग हा जो एंट्री पॉईंट आहे तो नॉर्मल रिटेलर लोकांसाठी, मग यालाच म्हणतात की इंड्युसमेंट करणं किंवा ट्रॅप टाकणे, आणि ह्या ठिकाणी लोकांना फसवलं जातं या ट्रॅपमध्ये. आता नॉर्मली इथून पण सक्सेसफुल ट्रेड होतात, पण मी काय सांगितलं, जोपर्यंत स्टँडर्ड वेने आपण ट्रेड करत नाही तोपर्यंत आपल्याला फसवणार आहे. आता नॉर्मली पहिला पॉईंट जो टच पॉईंट आहे तो इंड्युसमेंट असतो, आणि त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर, आणि आपल्याला पाहिजे चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी. आता बघा, हा इंड्युसमेंट झाला, लॉक्ड एरिया जो होता तो बिकम इंड्युसमेंटचं कुठे केलं, येस. आता हा इंड्युसमेंट झालेला आहे. ओके, तर आता इंड्युसमेंट नंतर जी कॅन्डल इंड्युसमेंटला स्वीप केलेली आहे त्या कॅन्डलला जो लो आहे तो लो सक्सेसफुल ब्रेक झाला पाहिजे दुसऱ्या कॅन्डलने. आता ही जी मोठी काळी कॅन्डल आहे त्या कॅन्डलने याचा लो ब्रेक केला आहे, म्हणजे या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे. एकदा चेंज ऑफ कॅरेक्टर झालं की मार्केटमध्ये डिरेक्शन चेंज होते, आणि तिथून पुढे मार्केट डाऊन ट्रेंडला किंवा अपोजिट डिरेक्शनला चालू होतं. मग आता इथं 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणत्या, तुमचा लॉक्ड एरिया कोणता आहे सध्याला, हा वाला. ऑल राईट, वरचा. आता हा लॉक एरिया झाला. आता जोपर्यंत हा वरचा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट असं खाली खाली जात राहणार. आता नवीन डाऊन ट्रेंडचा ट्रेंड चालू होतो. आता सेम तुम्हाला काय करायचं, एकदा चेंज ऑफ कॅरेक्टर भेटलं की सेम परत डाऊन ट्रेंडचं मार्किंग चालू करायचं आहे. या ठिकाणी बघा ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट झाला, हा उलट्या डिरेक्शनचा ब्रेकअप स्ट्रक्चर, आणि ब्रेकअप स्ट्रक्चर झाल्यामुळे नवीन लॉक्ड एरिया कुठला भेटला आपल्याला, हा वाला. ठीक आहे, हा वाला लॉक्ड एरिया भेटला. आपण इथे एंट्री कशी घ्यायची वगैरे त्याच्याबद्दल काही बोलत नाही. या ठिकाणी पण एंट्री घेता येते, पण आपण त्याबद्दल चर्चेत करत नाही. आपला मेन जो विषय आजचा आहे तो आहे फक्त हे मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करणे. आता हे लॉक्ड एरिया झालं, किती बघा सुंदर पद्धतीने हे मार्केट आता वर्क होते. आता इथं ब्रेकअप स्ट्रक्चर झालं की परत सेम दुसरा
ब्रेकआउट स्ट्रक्चर तुम्हाला शोधायचं आहे. कुठे झालं हे बघा, इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं, मार्किंग करा. हे मार्किंग करत राहायचं कंटिन्यू आणि तुम्हाला ते लाईव्हमध्ये परत समजायला सोपं जाते. हे लॉक्ड एरिया इथे आपल्याला नवीन मिळालं. आता परत खाली जायचं, खाली परत सेम फॉर्मेशन 3 कॅन्डलचं कुठं भेटतं का बघायचं. जर भेटलं तर तो नवीन लॉक्ड एरिया हे बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. त्यामुळे ह्याचा लॉंगेस्ट डिस्टन्स कोणता आहे, हा वाला. हा पण इथे ॲज अ ब्रेकआउट स्ट्रक्चर मार्क करूयात, कारण ते त्या कॅन्डलच्या आतमध्ये सगळे विषय आहेत. ठीक आहे, ऑल राईट. सो हा झाला इथे नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर एरिया. तुम्हाला थोडंसं इंडियन मार्केटला फक्त जपून कॅन्डलचं कॉम्बिनेशन मॅच करावं लागतं आणि ते झालं की तुम्ही सक्सेसफुली या ठिकाणी काम करू शकता. ठीक आहे, आता हा इथे लॉक्ड एरिया. तर तुम्हाला काय करायचं आहे मार्किंग करत असताना, ह्या अशा गोष्टी फक्त मार्क करायच्या आहेत. लॉक्ड एरिया कोणता आहे, ब्रेकआउट स्ट्रक्चर कुठे झालं आहे आणि चेंज ऑफ कॅरेक्टर कशा वेळेस होते. आता इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे ना, तर आताचा सध्याचा पॉईंट कोणता आहे ब्रेकआउट स्ट्रक्चरचा, हे बघा. हा जोपर्यंत खाली ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेंड कंडिशन राहणार. एकदा हे जर ब्रेक न करता वरच्या दिशेला गेलं तर समजायचं की परत मार्केटमध्ये ट्रेंड इंजन झाला. आता इथे ब्रेकअप स्ट्रक्चर झालं होतं आणि लॉक्ड एरिया हा होता. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला मी इंड्युसमेंट दाखवतो आणि चेंज ऑफ कॅरेक्टर पण दाखवतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पहिला पॉईंट टच झाला. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे हा इंड्युसमेंट झाला, फर्स्ट इंड्युसमेंट म्हणतात त्याला. आता हे आपण इंड्युसमेंट मार्क करू. आता इंड्युसमेंट नंतर दुसरा आपला रूल काय आहे की ज्या कॅन्डल मेन आहे वरची ज्यानं इंड्युसमेंट केली आहे ती कॅन्डल ब्रेक झाली पाहिजे ट्रेंड चेंज होण्यासाठी. ठीक आहे, हे असं पुढे फक्त मार्क करून ठेवायचं. जर ब्रेक झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर. आता तुमच्या इथे गेम लक्षात आला असेल. हे बघा, इंड्युसमेंट झाला, मार्केट परत खाली आलं आणि जो ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट होता त्यालाच कंटिन्यू ब्रेक करून मार्केट खाली गेलं. म्हणजे विचार करा किती मार्केटमध्ये फसवलं जातं आणि हे अशा प्रकारे मार्केट ॲक्च्युली वर्क होतं आणि आपल्या लोकांना कळत नाही. आपण काय करतो, नाही ट्रेंड चेंज झाला आता एंट्री घ्या, नाही का, तसं नाही करून चालत. प्रॉपर त्याला विचार करावा लागतो कोणत्या ठिकाणी काय होतं. आता इथे बघा ना, इंड्युसमेंट झालं तरी पण मार्केट वर नाही गेला, एवढा ट्रेंड वर गेला आहे. नॉर्मल विचार करा, एवढा ट्रेंड वर गेला आहे, कोण माणूस असा असेल की ते एंट्री घेणार नाही बाय साईडसाठी, सांगा ना तुम्ही. नॉर्मली विचार करा, एखादा जर आपला रिटेलर कन्सेप्टवाला ट्रेडर आहे आणि त्याला आतापर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक किंवा हे सगळं माहिती आहे. आता इथं ट्रेंड लाईन ब्रेक झाली. ठीक आहे, या ठिकाणी काय करणार लोक, एंट्री घेणार. कशी एंट्री घेणार, हा ट्रेंड लाईन ब्रेक झाली का एंट्री घेणार आणि प्रॉफिट कशी घेणार तुम्हाला तेही सांगतो. आता नॉर्मली एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस कुठे असतात, स्विंगच्या खाली. आता 47 पॉईंट इथं समजा इथंच लावला छोटासा 28 पॉईंटचा. टार्गेट किती भेटणार, 1:1 किंवा 1:2 मॅक्झिमम. इथं एंट्री भेटणार आणि संपणार. आणि काही लोकांची अपेक्षा काय असते, थोडंसं मार्केट रिट्रेस करेल आणि परत खाली जाईल किंवा वर जाईल. म्हणजे टार्गेट नॉर्मली एवढे असतात, पण ते टार्गेट हे पॉसिबल नाही होत. जर या ठिकाणी एखादा SMC वाला असेल, त्याचा चांगला स्टडी झाला आहे, त्याला जर इन्व्हेस्टमेंटचं हे कळतंय गणित, तर तो काय करणार, वाट बघणार ट्रेंडच्या. समजा आता तो ऑलरेडी जिथे सेलमध्ये असणार आणि सेलमध्ये असताना तो जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होऊन परत ब्रेक होत नाही तोपर्यंत त्याची पोझिशन कट करणार नाही, तो होल्डमध्ये राहणार. म्हणजे तुम्ही विचार करा, जर एखाद्याला एंट्री आपल्या या पॉईंटला जर भेटली वरतीच कुठे आणि ही एंट्री भेटती मित्रांनो, ही एंट्री जी आहे ना चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर एंट्री भेटती, आपली CBT जी आपण कन्सेप्ट यूज करतो SMC मध्ये त्यानुसार एंट्री मिळते. इथेच एंट्री कुठेतरी मिळली असते आणि अजूनही तो ट्रेड आपला होल्डमध्ये असतो अशा ठिकाणी. आता मी नॉर्मली स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत नाही, कारण काय हेच कॅन्डलचे कॅल्क्युलेशन्स करा, 2-3 कॅन्डल एकत्र मॅच करा, त्याच्यामुळे याच्या नास्त नादाला लागत नाही. पण फॉरेक्समध्ये हे खूप तगडं वर्क होतं आहे. मी म्हणणार नाही की तुम्ही बिटकॉईनला करा, गोल्डला करा, कोणत्याही मार्केटला करा, पण तुम्ही फॉरेक्समध्ये थोडं शिफ्ट करा. आता लिगलचा जो प्रश्न पडतोय त्याच्यावरती आपण कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण आता हा विषय आहे की तुम्ही ट्रेडिंग करताना इंडियन मार्केटनं जर करत असाल तर तुम्ही हे इंड्युसमेंट प्रॉपर बघून ट्रेड करायला चालू करा आणि हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला वर्क होईल. आता सेम तुम्ही हे खाली ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं, परत सेम आहे की 3 कॅन्डलचं फॉर्मेशन बघायचं, ब्रेकआउट स्ट्रक्चर मार्क करायचं आणि बघा किती मोठं मार्केट खालच्या दिशेला चाललेलं आहे, अशा प्रकारे गेलेलं आहे. जोपर्यंत ते प्रॉपर इंड्युसमेंट आणि चेंज ऑफ कॅरेक्टर करत नाही. आता इथे कुठेतरी बघा इंड्युसमेंट झाली असणार आहे आणि त्यानंतर हे चेंज ऑफ कॅरेक्टर करून, आता मी टोटल मार्किंग नाही करत बसत, तुमच्या 2 गोष्टी लक्षात आल्या असेल. आपण जिथून मार्क केलं तिथून बघा इंड्युसमेंट पण तुम्हाला समजलं आणि चेंज ऑफ कॅरेक्टर पण समजले. त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ब्रेकआउट स्ट्रक्चर नसेल समजलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर ब्रेकआउट स्ट्रक्चर प्लस इंड्युसमेंट आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे बघितलेलं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर बघताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं इंड्युसमेंटचं ॲनालिसिस प्रॉपर पाहिजे. फक्त जास्त काही नाही, लॉक्ड एरिया बघायचं आहे. लॉक्ड एरिया बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की इंड्युसमेंट कशा प्रकारे होते. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये खूप अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटूयात.